धनत्रयोदशीला आरबीआयनं ब्रिटनमधून 102 टन सोनं आणलंय. थायलंडचा राजा जगातील सर्वात श्रीमंत राजा ठरलाय. चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय. AI तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये क्रांतिकारक बदल करणारे. तर इलॉन मस्कची 11 मुलं 294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणारे. विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एंट्री झालीय. सध्या विनोदी कलाकारांना खूप कामं मिळत आहेत. भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर यांनी त्याचं कारण सांगितलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 31 ऑक्टोबर, वार गुरुवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे आरबीआयनं ब्रिटनमधून आणलेल्या सोन्याची. धनत्रयोदशीच्या दिवशी मध्यवर्ती बँक आरबीआयनं सुद्धा भारतात सोनं आणलंय. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. यावेळी आरबीआयनं बँक ऑफ इंग्लंडकडनं 102 टन सोनं भारतात आणलंय. परकीय चलन गंगाजळीच्या अहवालानुसार सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस आरबीआयकडे 885 टन सोनं होतं. त्यापैकी 510.5 टन सोनं आता देशात आहे. सप्टेंबर 2022 पासून आरबीआयनं भारतात 214 टन सोनं आणलेलं आहे. देशात आता सोन्याचा एक मोठा साठा ठेवण्याची सरकारची योजना आहे. याआधी मे महिन्यात युनायटेड किंगडममधनं 100 दशलक्ष टन सोनं परत आणण्यात आलं होतं. धनत्रयोदशीला आणलेलं सोनं अत्यंत गुप्त पद्धतीनं परत आणलंय. त्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली होती आणि कुणालाही माहिती मिळू नये यासाठी सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली होती. आरबीआयच्या आकडेवारीनुसार देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा आता 9.3% आहे, जो मार्चमध्ये 8.1% इतका होता. याशिवाय आरबीआयकडे सुमारे 20 टन होल्डिंग्स सुद्धा सोन्याच्या ठेवींच्या रूपात आहेत. देशात मुंबई आणि नागपूरच्या मिंट रोडवरील आरबीआय बिल्डिंगमध्ये असलेल्या तिजोरीत हे सोनं ठेवलं जात आहे. तर आता बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे आरबीआयचा सुमारे 324 टन सोन्याचा साठा आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे जगातील सर्वात श्रीमंत राजाची. ब्रिटनचं राजघराणं जगभर ओळखलं जातं, परंतु ते सर्वात श्रीमंत नाहीयेत हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल. किंग चार्ल्स तिसऱ्या जगातील पहिल्या 10 श्रीमंत राजांच्या यादीतही नाहीये. थायलंडचे राजे महा वजिरालोंगकॉर्न यांना हा सन्मान मिळालाय. 66 वर्षीय राजा महा वजिरालोंगकॉर्न यांना राजा राम म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे वडील राजा भूमिबोल अदुल्लादेस यांच्या निधनानंतर त्यांचा थायलंडचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आलाय. त्यांच्या वडिलांनी थायलंडवर 70 वर्ष राज्य केलंय. ते जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राजांपैकी एक होते. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार थायलंडच्या राजाची एकूण संपत्ती $43 अब्ज आहे. त्यांची बहुतेक संपत्ती थाई राजघराण्याच्या विशाल साम्राज्यात आहे. थायलंडमधील रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून आणि देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी आणि बँक यांच्या मालकीतून राजा महा वजिरालोंगकॉर्न यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. फॉक्स बिझनेसच्या अहवालानुसार किंग महा वजिरालोंगकॉर्नची अंदाजे एकूण संपत्ती $30 अब्ज ते $45 मिलियन यांच्या दरम्यान आहे. त्यांचे वडील भूमिबोल अदुल्लादेस यांना 2011 मध्ये फोर्ब्सनं जगातील सर्वात श्रीमंत सम्राट म्हणून घोषित केलं होतं. थायलंडच्या सियाम कमर्शियल बँकेत किंग महा वजिरालोंगकॉर्न यांची 23% भागीदारी आहे. सियाम सिमेंट समूहातील औद्योगिक समूहात सुद्धा त्यांची 33.3% भागीदारी आहे. थायलंडच्या राजाच्या शाही शैलीचा अंदाज त्यांच्या मुकुटात 545.67 कॅरेटचा गोल्डन जुबली हिरा आहे. याची किंमत जवळपास 98 कोटी रुपये आहे. ग्रँड पॅलेस हा थाई राजघराण्याचा रॉयल पॅलेस आहे. याशिवाय 21 हेलिकॉप्टर्ससह अनेक लक्झरी कार्स आणि 38 विमानं सुद्धा आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पश्चिम रेल्वेच्या एका मोठ्या निर्णयाची. वांद्रे टर्मिनसमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. आता नियमापेक्षा अधिक सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 75 किलोपेक्षा जास्त वजनाचं सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर दंड आकारला जाणार आहे.
यापुढे स्कूटर, सायकल आणि अन्य सामानांसह मोठ्या आकाराच्या सामानावर वजनात देण्यात येणारी सूट ग्राह्य नसणार आहे. अधिक वजनाचं सामान आढळलं तर त्यांच्यावर डब्याच्या वर्गानुसार सामान्य दरानं दंड आकारला जाणार आहे. वजन आणि आकारानं जर जास्तीचं सामान असेल तर त्याची रेल्वेच्या कार्यालयात नोंद अनिवार्य असणार आहे. तसंच हे सामान प्रवासी डब्याऐवजी माल डब्यातनं न्यावं लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना 5 ते 12 वर्षांच्या व्यक्तीला तिच्या वजनापेक्षा निम्म्या वजनाच्या सामानासह प्रवास करण्याची मुभा आहे. अन्य प्रवाशांना रेल्वे डब्याच्या श्रेणीनुसार 35 ते 70 किलो सामान प्रवासी डब्यातनं नेण्यास परवानगी आहे आणि यामध्ये 10 ते 15 किलोपर्यंत अधिकची सूट देण्यात येणार आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे ऊस शेतीमधील क्रांतिकारक बदलाची. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊसाचे एकेरी उत्पादन वाढवण्यासोबतच टनेज सुद्धा वाढू शकतंय. ही बाब बारामतीमध्ये प्रत्यक्षात आलीय. बारामतीत शरदचंद्र पवार आधुनिक ऊस शेती विस्तार प्रकल्प या अंतर्गत भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. हा प्रकल्प बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तसंच मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीनं राबवण्यात येतोय. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं गेल्या 3 वर्षांपासून ऊस शेतीवर संशोधन केलंय. कृषी विज्ञान केंद्रात त्याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पूर्व आणि सुरू असलेल्या हंगामामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे इलॉन मस्कच्या आलिशान घराची. इलॉन मस्क सध्या त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत आहेत. हा व्यावसायिक करार नसून त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. मस्कना त्यांच्या 11 मुलांना एकाच घरात ठेवायचंय. यासाठी मस्क एक आलिशान घर घेण्याचा विचार करतायत. ही नवीन मालमत्ता एलॉन यांच्या घरापासनं 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मस्क यांनी 6 बेडरूमचं घर घेतलंय. त्याची एकूण किंमत सुमारे 294 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकेतील टेक्सासमधील ऑस्टिन नावाच्या ठिकाणी ही मालमत्ता खरेदी केली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातली. जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग IPLच्या धर्तीवर सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीगनं सुद्धा प्रसिद्धी मिळवली आहे. मागील 2 वर्षांपासून महिला प्रीमियर लीग जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी एक नवं व्यासपीठ बनलंय. आता RCBच्या संघात इंग्लंडची स्टार अष्टपैलू खेळाडू डॅनियल वॅटची एंट्री झाली आहे. तिनं भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. डॅनियल वॅट ही यष्टिरक्षक फलंदाज आहे. इंग्लिश क्रिकेट संघाचे अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. डॅनियलची RCBच्या संघात एंट्री होताच चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी आहे मराठी विनोदी कलाकार सध्या विविध चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करताना दिसतायत याबाबत. या विनोदी कलाकारांना चित्रपटांमधूनही पसंती मिळताना दिसतेय. पाणीपुरी या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते भरत गणेशपुरे आणि अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी सकाळ माध्यमसोबत संवाद साधलाय. त्यावेळी त्यांनी सध्या विनोदी कलाकारांना मराठी चित्रपटांमध्ये काम मिळणार आहे आणि महत्त्वपूर्ण भूमिका मिळतायत याविषयीचं आपलं मत व्यक्त केलंय. अभिनेत्री प्राजक्ता यावर म्हणते की ही विनोदाची ताकद वाटते. विनोद सादर करणं ही कठीण गोष्ट आहे आणि हीच कठीण गोष्ट अनेक वर्ष करून आम्ही तरबेज झालो आहोत. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की आता विनोदी कलाकारांना खूप कामं आहेत, असं तिनं यावर सांगितलंय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.